आज सकाळी उठून झाडून वगैरे काढून घेतलं, देवपूजा केली आणि काल सत्यनारायणची जी मांडणी केली होती ना ती सकाळी उठून आरती वगैरे केली, दिवा वगैरे लावला आणि पूजा काढून घेतली. त्याच्यानंतर कुकर वगैरे लावला आणि आज भाजी दुसरी काहीच केली नाही, डाळ तडका केला होता आणि बाकीच्या लेकरांना हिरवी मिरचीचं वरण केलं होतं. हे बघा असं आपण जी मिरची वगैरे टाकतो ना, लाल तिखट टोमॅटो वगैरे तसं टाकायचं आणि घट्ट डाळ फक्त टाकायची. आणि आपल्याला पातळ तर डाळ तडका नाहीत करत, पण असं थोडंफार आपण डाळीच्या वरचं पाणी टाकू शकतो, म्हणजे छान होतं. हे बघा डाळ तडका माझा तयार आहे. त्याच्यानंतर आज राखी पौर्णिमा, आमच्या घरामध्ये मस्ती चालू होती राखी पौर्णिमेची. हे बघा प्रांजल श्रीला राखी बांधत होती. हे बघा श्री असं काहीतरी मस्ती करतो, गणपती बाप्पासारखे हात वगैरे करून बसतो. नंतर बांधली पार्थला राखी, पण पार्थ काय बसत नव्हता गपचूप. बघा आता अंगठ्यानं असं उभा लावायचं ग. इकडे बघ पिल्या, कवर बी लावून तर आवर पटपट. आय पोरग पार्थ बांधू देत नव्हता म्हणून गुड्डीनं श्रीला बांधून घेतली राखी. तुला खाऊ घालू का मी नंतर? मग बस इथे चल. गुडीला मी सांभाळली. हसाडी बांधू का कशी बांधू? पोरींच्या काहीतरी अशी मस्ती चालू होती आणि पार्थ बघा साखर उचलून. पाया पडायचं श्री. पाया पड ना. पड पड. खूप दिवस झाले श्रीनं पैसे साचवले होते राखी पौर्णिमेसाठी. ते लहान लेकरं त्याच्याकडे किती साचणार आहेत, 10-20 रुपये. त्याच्यासाठी बघा भांडणं. पटपट कर. पार्थ मग अशी तर बसत नव्हता राखी बांधायला, आता बघू आता बसतोय का. जसा श्री करत होता तसा पार्थ पण करतोय बघा. श्रीनं हात केले होते ना गणपतीसारखे, तसं त्याला करायचे. आम्हाला ती सूर्यवंशी बहीण आहे का? तुला बी कापू. आता लाव गण त्याला. मम्मी दी मन की गिफ्ट 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 2 राख्या दी मन की गिफ्ट दे ना मला पण दे. गिफ्ट गिफ्ट दी ही पप्पू दी. पप्पू आय पडदा गिफ्ट सोड मी घेते त्याच्या. पिले त्यातली कात्री घे ग. कात्री घे. इकडे दे कात्री इकडे दे. पार तिकडे दे कात्र घे ग. त्यातली मम्मी